पुणे बेंगळूर महामार्गावरील लक्ष्मी टेकडी परिसरात रोजच वारंवार वाहतूक कोंडी होते। विशेषतः पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील शिफ्ट सुटण्याच्या वेळेत वाहनांची वर्दळ वाढते। मुळात लक्ष्मी टेकडीचा तिठ्ठा धोकादायक बनलाय। आता तर उसाने भरलेले ट्रक आणि ट्रॉल्या औद्योगिक वसाहती मार्गे इचलकरंजी किंवा हुपरीकडे जातात। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी वाढली असून 2 ते 3 किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागतात। मुळात महामार्गाच्या 6 पदरीकरणाच्या संथ कामामुळे वाहतूक विस्कळीत असते। त्यात आता धोकादायक वाहतुकीमुळे लक्ष्मी टेकडी चौकात प्रचंड ट्रॅफिक जाम असतं। महामार्ग पोलिसांनी त्यावर उपाय करणं आवश्यक आहे। पुणे बंगळूर महामार्गावर कागल ते सातारा दरम्यान 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे। पण हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे। तर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते। कागल जवळच्या लक्ष्मी टेकडी परिसरात तर रोजच वाहतूक कोंडी होते। विशेषतः सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 6 ते 8 या वेळेत लक्ष्मी टेकडीचा चौक ओलांडणं अवघड असतं। या परिसरात आजवर अनेक अपघात झालेत। महामार्गाच्या रुंदीकरणात लक्ष्मी टेकडी इथं उड्डाणपुलाचं काम प्रस्तावित आहे, पण अजून या कामाला सुरुवातही झालेली नाही। दुसरीकडे ऊसकळीत हंगाम सुरू असल्यानं पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधून कागल, हुपरी, इचलकरंजीकडे जाणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरची संख्या प्रचंड वाढली आहे। त्यामुळे लक्ष्मी टेकडीजवळच्या तिठ्ठ्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते। उसाने भरलेले अनेक ट्रॅक्टर भरधाव वेगाने येतात। बहुतांश ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात टेपवर गाणी लावलेली असतात। तर वाय आकाराच्या ट्रॉलीमुळे ट्रॅक्टर चालकाला पाठीमागचं दिसत नाही। त्यामुळे महामार्गावर लक्ष्मी टेकडी परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होतीये। शिवाय अनेक लहान मोठे अपघात होत असून लक्ष्मी टेकडी परिसरातून जाताना दुचाकी चालकांना जीव मुठीत धरूनच जावं लागतं। तर महामार्गावर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे चारचाकी वाहनधारक वैतागले आहेत। अनेकदा लक्ष्मी टेकडी परिसरात महामार्ग पोलीस उपस्थित असतात, पण चलन फाडून दंड करण्याकडेच त्यांचं लक्ष असतं। पोलिसांनी बेकायदेशीर ऊस वाहतूक आणि लक्ष्मी टेकडी परिसरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी लक्ष देणं आवश्यक आहे।